दूध भुकटीवरचा आयात शुल्क कमी केल्याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। या विरोधात दूध उत्पादक शेतकरी आजपासून आंदोलन करतायत। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक आहे आणि अशामध्येच केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून हजारो टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिलेली आहे आणि हा निर्णय दूध संघ आणि उत्पादकांचं कंबरडं मोडणारा ठरणार आहे। कृषी मालाला हमी भाव आणि दुधाला वाढीव दर देण्याची घोषणा सरकारने शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। आपलं दूध इथं सांडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध करत आहेत आणि हे आंदोलन पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने करणार अशी एक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। जो दुधाला भाव मिळाला पाहिजे होता ते मिळतच नाही। दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून जी दूध पावडर आहे भुकटी आहे ती आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जाते असं शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे इथं राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। आपण शेतकऱ्यांशी बोलूयात। तुम्ही रस्त्यावर दूध सांडण्याची वेळ आली, सांडलात रस्त्यावर दूध। आम्ही वारंवार आंदोलन करतोय कारण की आज जर बघितलं तुम्ही पाणी बॉटल 25 रुपयाला आणि आमचं दूध 25 रुपयाला, जर तुम्ही बाटा घेतला तर 34 रुपये किलो आणि जर आमच्या दुधाला 25 रुपये भाव, जर आडगाव बुद्रुक येथे सर्वात जास्त जर व्यवसाय मोठा असेल तर दूध, इथून 10,000 दूध रोज संकलन होतं। परंतु या शासनाला आमचं हे तिसरं आंदोलन आहे आणि आपण याचे साक्षीदार आहे। वारंवार आंदोलन करून सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल तर याशी म्हणण्याची वेळ आलेली आहे की सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण। आम्ही हे आंदोलन करू आता इथून पुढे हे आंदोलन महाराष्ट्रभर अजून तीव्र होणार आहे आणि जे महाराष्ट्रभर दूध जाणार आहे ते सुद्धा इथून पुढे बंद करण्यात येणार आहे। बरोबर, आज रस्त्यावर टाकून निषेध केलेला आहे। उद्यापासून दूध सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊ देणार असं त्यांचं म्हणणं आहे। वारंवार आंदोलन केली, पदरात काय पडलं आणि आता थेट केंद्र सरकारच्या त्या भूमिकेचा तुम्ही निषेध करताय काय? सरकार सध्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे। शेतकऱ्यांनी आता 10,000 लाख टन भुकटी आयात केली, कसं काय सरकार आम्हाला भाव देणार आहे? आमचे मुळात हेतू तर आमचे भाव पाडण्याचं षडयंत्र सरकारने रचले। शेतकऱ्याचा जगावा सरकारची इच्छाच नाही आहे। दुधाला आम्ही किती वेळेस आंदोलन केलं तरी पण हेच भाव, दुधाचे भाव वाढत नाही। इतर आम्हाला जे लागते शेतीला याचे भाव बघा आकाशाला गेले आणि शेतकऱ्याकडे ध्यान द्यायला सरकार जाणून बुजून करते शेतकऱ्याला। असं हे भाव दूध पाण्याला भाव जास्त आहे, दुधाला भाव कमी, कुठपर्यंत मरमर करायची? दुधाचा उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारी किंमत यात काही मिळते, पदरात काही पडते? काय मिळेल? उलट तोटे ते दुधाचं उत्पादन खर्च 42 आणि आम्हाला मिळतं 34 रुपये। 10 रुपये तोटे ते आम्ही उत्पादन खर्च अगदी समोर बसा, आम्ही आमचा खर्च लिहून देऊ, तुमच्या साक्षीने लिहून देऊ आम्ही काय काय खर्च तो काय होतो। 42 रुपये उत्पादन खर्च आहे आणि 30 रुपये भाव आम्हाला पडतोय, तसं शेतकरी जगणार याच्यामध्ये। आणि दुसरीकडे सरकारकडून या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जातंय। जवळपास 10,000 लिटर तुमच्या गावातून दूध जातं। आता हे दूध ज्यावेळेस तुम्ही टाकता त्यावेळेस तुम्हाला वाटतं का कधीतरी याला चांगली किंमत मिळेल, चांगला भाव मिळाला पाहिजे? चांगली किंमत मिळाली पाहिजे। गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाची दखल शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। ऐनवेळी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळणं सरकारनं बंद करावं असं शेतकरी सांगतायत। त्यामुळे इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आता वैजापूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तालुका, त्याचबरोबर गंगापूर आणि मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी आता संतप्त होऊन रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर आता आपण ही छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य पाहत आहोत। दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेला आहे, आपला संताप ते व्यक्त करतायत। दुधाला भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी ते सरकारकडे करतायत आणि दूध रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवत आहेत। आज राज्यभरात दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करतायत, काही ठिकाणी रास्ता रोको केला जातोय, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये दूध रस्त्यावर ओतून हे आंदोलन केलं जात आहे। दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे, किमान प्रति लिटर 40 रुपये इतका भाव मिळावा अशी मागणी हे दूध उत्पादक शेतकरी करतायत आणि त्याचबरोबर हमीभाव निश्चित करावा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। दुधाला भाव न देणाऱ्या सरकारचा, अरे या सरकारचं काय?